1600 रुपये आम्हाला वेतन देतात. तर महिन्याला 1600 ते पण आम्हाला दर महिन्याला मिळत नाही. कधी 6 महिने, कधी 4 महिने, कधी 8 महिने. 1.5 वर्ष फॉलोअप घेऊन सुद्धा वेळ मिळालेली नाहीये. पण आम्ही हीच आशा करतोय की त्यांनी लवकरात लवकर आम्हाला बैठक द्यावी आणि आम्ही आमचं आंदोलन मागे घेऊ. किमान वेतन आम्हाला 6000 तरी फिक्स आम्हाला मान्य करण्यात यावं. कारण आमचं जेव्हा भरती करण्यात आली तेव्हा त्यांनी आम्हाला त्या ह्याच्यामध्ये दिलं होतं की तुम्हाला मानधन तत्व 6000 रुपये या तत्वावर तुम्हाला नेमणूक करण्यात येईल. मुंबई महापालिकेच्या आशा सेविका आरोग्य सेविकांचं आंदोलन आझाद मैदानावर सुरू आहे. आज या आंदोलनाचा 4था दिवस आहे आणि मोठ्या संख्येनं आपल्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी हे सर्वजण या आझाद मैदानावर आलेले आहेत. पहिली जी त्यांची मुख्य मागणी आहे की किमान वेतन त्यांना मिळावं. साधारणपणे किमान वेतन किती असावं या संदर्भात बोलण्यासाठी आणि नेमक्या मागण्या काय आहेत हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आरोग्य सेविका आहेत. मला सांगा काय नेमक्या मागण्या आहेत. जसं मी सांगितलं किमान वेतन ते किती असावं आणि इतर काय मागण्या आहेत. नमस्कार, मी ह्या संघटनेची जनरल सेक्रेटरी आहे आणि आमच्या बऱ्याच मागण्या आहेत. त्यातल्या महत्वाच्या 3 मागण्या म्हणजे त्यांना मिनिमम वेजेस ज्याचा निर्णय आज कोर्टाने दिलेला आहे तो मान्य करावा. ते मिनिमम वेजेस 18,000 आहे आणि आज त्यांना 12,000 पगार मिळतो आहे. तसंच आरोग्य सेविकांना तसेच ज्या काही रिटायर झालेल्या आहेत, कारण आता 1989 पासून त्या काम करत आहेत म्हटल्यावर आता त्या अर्ध्यापेक्षा जास्त रिटायर झालेल्या आहेत. तर त्यांना रिटायरमेंटचं पेन्शन आणि प्रॉव्हिडंट फंड देण्यात यावं ही आमची एक आणखीन मागणी आहे. ती मागणी ह्याच्यासाठी आहे की आम्ही जी कोर्टाकडे जी आम्ही कंप्लेंट फाईल केली होती त्याच्यात तो निर्णय आरोग्य सेविकांच्या बाजूने दिलेला आहे आणि तो इम्प्लिमेंट करावा अशी आमची मागणी आहे. सरकार याकडे कसं बघते. तुम्ही पाठपुरावा केलाय का. कोणत्या मंत्र्यांना या संदर्भात भेटलायत का. आम्ही आता मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे आणि त्याचा पाठपुरावा सगळ्या बाजूने आम्ही करत आहोत. त्यांनी जर मीटिंग दिली तर आम्हाला खूपच आनंद होईल आणि आमच्या मागण्या त्यांच्याकडे मांडाव्या. आणि आजपर्यंत त्यांनी कोणाला दुखावलेलं नाहीये असा त्यांचा रेपो आहे तो आमच्या बाजूनेही त्यांचा लागावा अशी आमची खूप इच्छा आहे. आशा सेविकांच्या काय मागण्या आहेत. आमच्या आशा सेविकांच्या मागण्या आहेत की आम्ही महानगरपालिकेच्या आशा सेविका आहोत. ज्या जागा खाली झालेल्या आहेत त्या जागी नवीन महानगरपालिकेच्या आशा सेविका त्यांनी निवड करावी. आणि आमचं वेतन तर खूपच कमी आहे. 1600 रुपये आम्हाला वेतन देतात. तर महिन्याला 1600 ते पण आम्हाला दर महिन्याला मिळत नाही. कधी 6 महिने, कधी 4 महिने, कधी 8 महिने. ह्याच्या नंतरच आम्हाला वेतन मिळतं. किमान वेतन किती असावं. किमान वेतन आम्हाला 6000 तरी फिक्स आम्हाला मान्य करण्यात यावं. कारण आमचं जेव्हा भरती करण्यात आली तेव्हा त्यांनी आम्हाला त्या ह्याच्यामध्ये दिलं होतं की तुम्हाला मानधन तत्व 6000 रुपये या तत्वावर तुम्हाला नेमणूक करण्यात येईल. पण फक्त देताना ते 1600 रुपये. आंदोलन किती दिवस सुरू ठेवणार आहात. 4था दिवस आहे. काम हे आंदोलन जोपर्यंत मुख्यमंत्री आम्हाला भेट देत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन चालूच ठेवणार आहे. पण महापालिकेचं तुम्ही आरोग्य सेविका आशा सेविका आहात त्याच्यामुळे आरोग्य सेवेवर परिणाम होऊ शकतो. निश्चितच आरोग्य सेवेवरती परिणाम होऊ शकतो. पण आम्ही आरोग्याचीच काळजी घेतोय. तर ज्या सेविका आरोग्याची काळजी घेत आहेत त्यांची काळजी कोण घेणार. जे आम्ही 1.5 वर्ष गेल्या 1.5 वर्ष मुख्यमंत्र्यांचा फॉलोअप घेतो की एक बैठक त्यांनी द्यावी. त्यांनी ज्या वेळेला वरळीला सभा घेतली होती त्यावेळेस त्यांनी आम्हाला 5000 रुपयाची मीटिंग मिळाली. वेळ मिळाली नाही. वेळ नाही मिळालेली. 1.5 वर्ष फॉलोअप घेऊन सुद्धा वेळ मिळालेली नाहीये. पण आम्ही हीच आशा करतोय की त्यांनी लवकरात लवकर आम्हाला बैठक द्यावी आणि आम्ही आमचं आंदोलन मागे घेऊ. त्यामुळे मोठ्या संख्येनं या आशा सेविका आरोग्य सेविका इथे आंदोलन करतात आणि त्यांचं असं म्हणणं आहे की किमान वेतनाची तातडीनं मागणी मान्य व्हावी आणि मुख्यमंत्र्यांनी आम्हाला वेळ द्यावा. कॅमेरामॅन दीपेश महाजनसह वेदांत रे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.